श्रीकांत आणि श्रीपाद अशी आपण पाहतोय दोन ओपनिंग पेअर मधील बॅटर या ठिकाणी दाखल झालेत। पहिला चेंडू आपण जर या ठिकाणी पाहिलं तर यस डाऊन द लेग चेंडू या ठिकाणी वाईडचा इशारा या ठिकाणी पंच देताना आपण पाहतोय। एक अतिरिक्त धाव पहिल्या चेंडू मागे पाहायला मिळालाय। सुंदर क्रिकेट आपण पाहतोय। रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर प्रोप्रायटर प्रतापजी रत्नाकर साहेब प्रेझेंट ही स्पर्धा आपण पाहतोय। यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय। 4 धावा पहिल्या चेंडूवरती 5 धावा खर्च करताना गोलंदाज विवेक मुळे। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू त्याच क्षेत्रामध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या सेंटर पॉइंटला हा येतोय बॅक टू बॅक चौकार। यस डीजे यावेळेस आपण पाहतोय चेंडू सिली मिडॉन मध्ये जाताना पाहायला मिळालाय। स्कोर कार्ड 9 धावा आहेत। आमचे गुणलेखक रंजन रत्नाकर आमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती पोहोचवत आहेत। दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आमचे डिजिटल स्कोरर अँड एडिटर मिस्टर धीरज गुप्ता ब्रँड ऑफ बॉयसर यांना आपण पाहतोय आणि दोन आमचे कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत। मुन्ना जयस्वाल ब्रँड ऑफ बॉयसर चॉकलेट बॉय या नावाने सुप्रसिद्ध आहेत आपल्या संपूर्ण पालघर तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मुन्ना जयस्वाल। दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं 2 कॅमेरा वर्क आपण या ठिकाणी पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। तो म्हणजेच मिस्टर कपिल पाटील ब्रँड ऑफ बहाडोली यांना आपण पाहतोय। चांगलं वर्क पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितेश पाटील अँड टीम या ठिकाणी आपण पाहतोय। आजच्या दिवसामध्ये 2 सलग लाईव्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एक लाईव्ह आपण पाहतोय सफाळे केळुवा रोड आदिवासी प्रीमियर लीग ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि इथे आपण पाहतोय दुसऱ्या साईडनं ही स्पर्धा। अशा प्रकारचं 2 लाईव्ह टेलिकास्ट उद्याच्या दिवसामध्ये तब्बल 3 लाईव्ह टेलिकास्ट हे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय। एक क्रेज आलाय ग्लॅमर आलाय या ठिकाणी। पुन्हा आता विवेक मुळे यावेळेस देखील फुल टच चेंडू पाहायला मिळाला। स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण कंप्लीट अर्जित करताना स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलंय दुहेरी आकड्यावरती 10 रन स्कोर कार्ड पाहायला मिळालंय। आतापर्यंत या षटकातील चेंडू फेकून झालेत 5 चेंडू या ठिकाणी फेकून झालेत। अंतिम चेंडू गोलंदाज विवेक मुळे कॅप्टन ऑफ टीम सिन्नर नाशिक यांना आपण पाहतोय। चला थोडीशी घाई करा प्लीज। पॉवर प्लेच्या बंधनातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी मार्गस्थ होताना आपण पाहतोय। त्यावेळेस हा चेंडू जर आपण बघितलं तर यस वाईट बॉल या ठिकाणी पंच दर्शवत आहेत। एक धाव पुन्हा एकदा ॲड ऑन केली जाईल आणि धाव फलकावरती जर बघितलं तर धावांची गती जाऊन पोहोचली आहे 11 रन 11 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। अंतिम चेंडू शिल्लक P1 मधील आपण पाहतोय पॉवर प्लेचं बंधन। यावेळेस सुधारणा करावी लागेल। आतापर्यंत आपण बघितलं तर 3रा वाईट बॉल या षटकातील पाहायला मिळाला। पाकिस्तान संघाचा गोलंदाज मोहम्मद सामी यांनी मात्र सर्वात मोठं षटक हाताळलं आतापर्यंत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये। तब्बल 17 चेंडूंचं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 4 वाईड बॉल आणि 3 नो बॉल। यावेळेस तेच घडताना पाहायला मिळेल का? 4था वाईड बॉल षटकाला लांब लचक
या ठिकाणी बनवलं गेलाय. गोलंदाज विवेक मुळे सुधारणा करण्याची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत आहेत. आणि स्कोर कार्ड जर आपण चेक केलं एका धावेसहित जाऊन पोहोचलंय 14 या कड्यावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या ऐकूया श्रवणीय संगीत. यस डीजे. चला घाई करा प्लीज. सिन्नर संघ एका षटकाकरता तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे आणि एका इनिंग करता 20 मिनिटांचा कालावधी आहे. चौदा धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. बॉलर नेम प्लीज. अक्षय या ठिकाणी आपण पाहतोय. चला घाई करा पंच, आपण देखील एकदा ताकीद द्या, कारण की या ठिकाणी टाइम सेट करण्यात आलाय, अन्यथा पॅनलला इथलं सामोरं जावं लागेल. आताच्या नवीन नियमानुसार धावा आहेत 14, 14 रन. 4 वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, म्हणूनच 12th मॅन फारच आवश्यक आहे. आम्ही वारंवार या ठिकाणी पुकार करतोय. या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलंय. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण. धावा लागल्यात 15 रन. स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. अक्षय या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजी करताना. चिराग फलंदाज फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. यावेळी स्टॉप केलं चेंडूला. वेल स्टॉप म्हणता येईल. स्कोर कार्ड जर आपण चेक केलं तर
18 रन 18 धावा, चांगला फटका, फ्लॅट फ्लॅट 6 षटकार. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये त्याच दिशेने वन बाउन्स ओव्हर दी लाईन. कमालीचं स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाजी बहारदार खेळी या ठिकाणी पाहायला मिळाले. फलंदाज आपण पाहतोय श्रीपादच्या बॅट मधून फटकेबाजी आपण पाहतोय, षटकार चौकार. स्कोर का 28-28 दबाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अकुल टप्पा अशा प्रकारचे चेंडू तुम्ही हाताळू शकत नाहीयेत. यावेळेस दिशाचे भटके तो मिलेंगे जोरदार फटके. 4 रन. जन्माला घातलाय साल भर में जिल्ह्यात कारगर कोपरा या गावात 32 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. चला घाई करा प्लीज सिन्नर संघ. तर यावेळेस आपण पाहतोय साइड स्क्रीन वरती गोल्डन ट्रॉफीज या ठिकाणी पाहायला मिळाल्या. नो बॉल चं सिग्नल या ठिकाणी पंचांनी दिलंय आणि कशा पद्धतीने पंचांनी सिग्नल दिलाय आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं जाईल. तर 30 सर्कल बाहेर आपण जर पाहिलं तर 6 क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहेत आणि पंचांसमोर तुम्ही अशा प्रकारचे जर रंजक या ठिकाणी किस्सा आजवण्याचा प्रयत्न करतील तर पकडले जातील आणि या ठिकाणी तेच पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. अक्षय नाईक सर ब्रँड ऑफ दांडी की हा नो बॉल आहे. फ्री हिटचं सिग्नल या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉलर नेम प्लीज. आकाश 37 ऑन बोर्ड. ऑन साइडला या ठिकाणी मिस फील्डिंग इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली धावांची गती आतापर्यंत जमवली जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला स्मॅश केलंय, उडवलंय चेंडूला. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पार. पक्का 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 और ये लगा शानदार बेहतरीन छक्का. 6 रन. धन्यवाद डीजे. चिरागला आपण पाहतोय काय फलंदाजी करतोय. यावेळेस प्लेड ऑन होताना आपण पाहतोय कारण की बॅटची एज घेतली आणि त्यांना आढळला अर्थात प्लेड ऑन. परंतु कौतुक करेन ज्या अनुषंगाने आपल्या हातातील बॅट या ठिकाणी फेकून दिली नाही. आजकालचे क्रिकेटपटू असतात जे मात्र चांगले फटकेबाजी करतात परंतु जेव्हा बाद होतात तेव्हा बॅट फेकून देतात. परंतु ज्या बॅटने आज तुम्हाला स्वतःचं नाव दिलंय, आपल्या आई वडिलांचं नाव दिलंय, आपल्या गावाचं नाव दिलंय, आपल्या संघाचं नाव दिलंय, आपल्या तालुक्याचं नाव दिलंय आणि आपल्या जिल्ह्याचं नाव दिलंय, आपल्या राज्याचं नाव दिलंय, आपल्या देशाचं नाव दिलंय, त्या बॅटला कधीच फेकून देऊ नका. कारण की ज्यांनी ज्यांनी बॅटचा अपमान केलाय त्यांना मात्र राम राम ठोकावं लागलं हे आपण सातत्याने पाहिलंय.
यावेळेस तेच आपण बघितलं चिरागच्या माध्यमातून. स्कोर कार्ड जर चेक केलं तर आहे 47. विकेटचं पतन झालंय. दुसरा गडी बाद झाला. नवीन फलंदाज सुजित यांना आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू आकाशच्या माध्यमातून परिपूर्ण झालेत. 3 चेंडू या ठिकाणी. यावेळेस वाईट बॉल आपण पाहू शकाल. खूप सारे आपण पाहतोय वाईट बॉल या ठिकाणी या मॅचमध्ये आपण पाहतोय. अशाच प्रकारचे आपण पाहिलं होतं 1999 साली भारत आणि वेस्ट इंडिज अशा सामन्यामध्ये तब्बल 58 वाईट बॉल पाहायला मिळाले आणि रेकॉर्ड झाला. तेच पृथ्वीकरण आपण बघितलं यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. 2018 साली वेस्ट इंडिज असा संघ आहे ज्याने एकाच सामन्यामध्ये तब्बल 65 धावा अवांतर दिल्या होत्या आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. तेच अवांतर धावा आपण पाहतो. यावेळेस फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, प्लेड अँड मिस, डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. त्या षटकातील पुढील चेंडू यावेळेस सुंदर रीतीने ऑफ साईडला या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोचेल का तर नाही. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. चौकार. हल्लीचा जमाना महागाय अरबशा तू दुनिया पाहली नाही हल्लीचा जमाना महागाय. धन्यवाद डीजे. 53 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर रीतीने टॅप केलाय. अप्पर कट वीरेंद्र किसन सेहवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये बॅक टू बॅक 4 रन. स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 57. 57 धावा या स्पर्धेमधील हाईट स्कोर आतापर्यंत आपण पाहतोय. 57 धावा झाल्या होत्या. 58 धावेचा रेकॉर्ड या ठिकाणी मोडीत काढेल का यावर क्वेश्चन मार्क आहे. चांगल्या अनुषंगाने 3 षटक या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. याच मैदानावरती आपण टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाहणार आहोत. दिनांक 11 एप्रिल ते 15 एप्रिल 2023 डे नाईट क्रिकेटचा रणसंग्राम सरकार चषक 2023 याच मैदानावरती आपण पाहणार आहोत. हॅलो माईक चेक. हॅलो. चौथा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. आखूड टप्पा आणि यावेळेस आपण पाहतोय स्टँड अँड डिपॉझिट. यावेळेस चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार येईल का. क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. 1 बाउन्स अँड ओव्हर द लाईन 4 रन. स्कोर कार्ड 67. 67 धावा. धावांचा डोंगर केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजांकरता हे मैदान पोषक आहे याचं प्रात्यक्षिकरण येताना आपण पाहतोय. जयनुषकडे फटकेबाजी आतापर्यंत करतोय. श्रीपादला आपण पाहतोय. काय सुंदर रीतीने अप्रतिम क्वालिटी क्रिकेट प्युअर क्लास आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस क्षेत्ररक्षकाला लॉंग चेस करावं लागलंय. तत्पूर्वी 2 धावा येतील आणि या 2 धावेसहित स्कोर कार्ड जाऊन पोचतंय.
75. यावेळेस आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालाय परिपूर्ण. अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु यस डेड बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. विद्युत तारेला या ठिकाणी चेंडू लागला आणि याच कारणास्तव आपण पाहतोय पंच डेड बॉल सिग्नल देत आहेत. 75 धाव फलकावरती आहेत. 75 रन. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. चला नेक्स्ट मॅच दोन संघांमध्ये पाहणार आहोत. एका साईडनं ब्रह्मरुंद वाकलन आणि कल्याण दोन संघाचे कॅप्टन आपण या नाणेफेकीचा कॉल करण्याकरता. धन्यवाद. मी या ठिकाणी धन्यवाद डीजे. आपल्या समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांनी आज आपल्या इथे पालघर बोईसर PMR कन्स्ट्रक्शन आयोजित, रत्नाकर कन्स्ट्रक्शन आयोजित क्रिकेट संघांना उपस्थिती दिलेली आहे. मी सतीश खरे यांना विनंती करतोय स्टेज समोर यायचं आहे आणि आदरणीय प्रोप्रायटर सर्वेसर्वा रत्नाकर कन्स्ट्रक्शन यांचे अध्यक्ष प्रताप मामा रत्नाकर यांना विनंती करतोय यांनी सतीशजी खरे यांचा शाल, ट्रॉफी, श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. सतीशजी खरे यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मी किशोरशी जोशी पोखरण यांना देखील यांचा सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय श्री सोमनाथदादा रत्नाकर यांना विनंती करतोय शाल, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपली उपस्थिती दिली आहे त्याबद्दल रत्नाकर कन्स्ट्रक्शन कडून आपला यथोचित सन्मान करण्यात येत आहे. तसेच रमेश विठ्ठल गोगटे हे त्याचप्रमाणे मी शुभम खरे इंजिनियर आपल्या समाजातले त्यांचाही श्री सोमनाथ दादा रत्नाकर यांना यथोचित सन्मान करण्याची विनंती करत आहे. तसेच भगवान दादा सोनखळे यांचा देखील सत्कार रत्नाकर कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा आदरणीय प्रताप मामा रत्नाकर यांना विनंती करतोय त्यांनी भगवान सोनखळे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. श्री भगवानदादा सोनखळे यांचा सत्कार रत्नाकर कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा प्रताप मामा रत्नाकर यांच्या हस्ते होत आहे. हॅलो जनरेटर प्रोव्हायडर, आपण कुठे असाल तर आपण प्लीज मुख्य व्यासपीठाकडे या.
जनरेटर प्रोव्हायडर, शहात्तर धावेचं मोठं आव्हान या ठिकाणी आपण पाहतोय. सरासरी आपण जर बघितली तर 19 या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्येनं तुम्हाला पुढे जावं लागेल. हेच क्रिकेट आहे, हेच आपण सातत्याने या ठिकाणी पाहत आलोत. आमचे ऋषीचे बड्डेला आमचे ऋषीचे बड्डेला चला, वाकलन संघाचे कॅप्टन आणि कल्याण अ संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्सकडे या. यावेळेस फुल टच चेंडू, मिस टायमिंग झालाय. चेंडू खाली स्वतः कॅप्टन संघाचे झेल सोडणार नाहीत. सुंदर रीतीने या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल होताना बटन पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा. चला, वाकलन संघाचे कॅप्टन आणि कल्याण
एक धाव या ठिकाणी आले आणि 7 धावा धाव फलकावरती. 76 धावेचं मोठं टार्गेट आहे आणि त्याकरता संघर्ष शेवटपर्यंत करावं लागेल. त्रिफुळाची क्लीन बोल्ड. यस डीजे. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब नवीन फलंदाज सचिन येतोय. प्लेड अँड मिस डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. पाच चेंडू आतापर्यंत फेकून झालेत या षटकातील. 6वं आणि अंतिम चेंडू शिल्लक. गोलंदाज चिराग. पुन्हा एकदा प्लेड अँड मिस. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 7 धावा. या षटकामध्ये फक्त 1 धाव. कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल विकेट टेकर चिरागला आपण बघितला. 7 धावा धाव फलकावरती. नवगज कपिल पाटील खासदार. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी गोलंदाज सुजितला आपण पाहतोय.
व्हॉट अ कॅच, स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून दिला. जणू काही आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतोय अशा प्रकारचं चेंडूवरती आलाय. उत्कृष्ट दर्जाचा A1 क्वालिटी प्युअर क्लास पाहायला मिळाला गोलंदाज सुजित यांच्या माध्यमातून. हॅलो 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 युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील हॅलो हॅलो यावेळेस वाईट बॉल आपण पाहतोय. हॅलो हॅलो तिकडे गाई शिरल्या ते निखिल जोशी यांना आपण पाहतोय ॲज अ कॅप्टन लीड करतायत संघाला. चांगल्या रीतीची आतापर्यंत हॅलो एवढे दिवस झाले. अरे यार अधिराज्य आतापर्यंत आपण पाहतो या सामन्यामध्ये पालघर 11 या संघाचा पाहायला मिळाला. याच मैदानावरती आपण पाहणार आहोत 11 एप्रिल ते 15 एप्रिल 2023 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात सरकार चषक 2023 आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये. ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय आणि चतुर्थ 11,111. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण आहे या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ तुम्हाला सायकल मिळेल. तुमचं नशीब तुम्ही या ठिकाणी आजमू शकतायत. अशी स्पर्धा आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. याच मैदानावरती छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगाव आपण पाहतोय. सुंदर रीतीने मॅनेजमेंट या ठिकाणी पाहायला मिळेल. संपूर्ण सरकार 11 बेटेगाव संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं आतापर्यंत क्रिकेट खेळत आहेत. संपूर्ण पालघर जिल्हाभर हे त्यांचे छाप सोडले गेले बेटेगाव संघाने. आदरणीय सन्माननीय विपुल गरज सरांच्या माध्यमातून समालोचनाची संधी लाभली गेले त्याबद्दल धन्यवाद विपुलची गरज सर. एकतर्फी सामना आपण पाहतोय. 1 वे ट्रॉफिक प्रमाणे आतापर्यंत पाहायला मिळालाय. अधिराज्य गाजवलं गेलाय. यावेळेस चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे येईल यात काही शंका नाहीये. विजयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन पालघर 11.